अमरावती शहरात वाहन चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेतर्फे विशेष मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेअंतर्गत दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे सुटेभाग विकणारे व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे। दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने लोहा बाजार परिसरातील भारत स्क्रॅप व शानू ऑटो डिस्पोजल या दुकानांवर छापे टाकले। तपासादरम्यान दोन्ही ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहनांचे सुटेभाग आढळून आले। पोलिसांनी व्यावसायिकांकडून चौकशी केली असता त्यांनी खरेदी विक्रीचे कोणतेही अधिकृत कागदपत्र, परवानगी अथवा संबंधित विभागाचे आदेश सादर केले नाहीत। यानंतर 5 नोव्हेंबर रोजी भारत स्क्रॅपचे मालक अब्दुल हफीज अब्दुल गनी वय वर्ष 65 राहणार जिमखाना कॉलनी यांच्या राहत्या घराच्या बाजूच्या प्लॉटमध्ये देखील कोणत्याही कागदपत्रांशिवाय ठेवलेली चोरीची दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहे। या कारवाईत अब्दुल हफीज अब्दुल गनी तसेच शानू ऑटो डिस्पोजरचे मालक ताहेर अली आबिद अली यांच्या विरोधात सुमारे 3,25,000 किमतीच्या वाहन सुटे भागांचा माल जप्त करण्यात आला असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे। पोलिसांनी स्क्रॅप व्यावसायिकांना आवाहन केले आहे की वाहनांचे सुटेभाग खरेदी करताना संबंधित खरेदी विक्रीची अधिकृत कागदपत्रे तपासून व्यवहार करावेत, तसे त्यांच्या संदर्भातील नोंद जतन करून ठेवाव्यात। ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त रमेश घुमाळ, गणेश भूषंडे, प्रियम गुल, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण व गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे, पोहावा सतीश देशमुख, फिरोज खान, शांत मोहोळ, मंगेश लोखंडे, नाझिमुद्दीन सय्यद, रणजित गावंडे, अमोल मनोहर, चालक अंमलदार शुभात पोकळे आदींचा समावेश आहे।